हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला फरसाणची मस्त अशी चमचमीत भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कारण इथं मी अगदी कमी मसाल्यात आणि घरच्याच साहित्यात बघा मस्त आपली शेवभाजी बनवतात, सेम त्या चवीची बघा मस्त फरसाणची भाजी बनवून दाखवणार आहे। फरसाणची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक प्लेट घेतली आहे बघा। एक प्लेट इतकं मी फरसाण घेतलंय। आपण मिसळ खातो बघा, मिसळमध्ये ज्या पद्धतीचं फरसाण वापरलं जातं सेम त्याच पद्धतीचं इथं मी फरसाण घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी दुसरं कुठलंही फरसाण वापरू शकता। आता भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यानंतर यामध्ये बघा अंदाजे 2 ते 3 पळी इतकं तेल टाकले। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। इथं माझ्याकडचे जिरे संपलेत त्यामुळे मी घातलेले नाहीत, तुम्ही जिरे आणि मोहरी घाला। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये बघा थोडासा कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी अगदी बारीक बारीक कट करून घेतलाय, तो घातलाय। त्याच सोबत 4-5 लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घातल्यात। हे सगळं आपल्याला हलकासा कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय। त्याच सोबत बघा इथे मी एक टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा मी अगदी बारीक कट करून घेतलाय। आता कांदा टोमॅटो बघा आपल्याला छान असं मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचंय, मस्त हलकासा रंग चेंज होईपर्यंत बघा। तर कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावं यासाठी बघा मी अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। मीठ यावरती टाकून बघा याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। थोडंसं मीठ टाकून बघा कांदा टोमॅटो फ्राय केल्यामुळे काय होतं, आपला कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होतो। बघू शकताय मस्त असा कांदा टोमॅटो छान असा फ्राय होत आलेला आहे, हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचेत। यामध्ये बघा मी अगदी कमी मसाले वापरणार आहे। त्यासाठी बघा पहिल्यांदा तर 1 चमचा इतका आपला घरगुती साठवणीचं जे काळं तिखट असतं ते घातलंय। अर्धा चमचा इतकं लाल तिखट, त्याचसोबत अगदी चिमूटभर हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं बघा मी चिकन मसाला सुद्धा घातलेला आहे। तुम्ही त्याऐवजी कुठलाही गरम मसाला वापरू शकता, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते बघा। आता हे सगळे मसाले मी 1 मिनिटासाठी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेत। त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातले। त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालायचं। इथं मीठ घालताना बघा आपण कांदा टोमॅटो फ्राय करताना सुद्धा मीठ घातलंय, त्या अंदाजाने इथं मिठाचं प्रमाण कमी जास्त करा। आता आपल्याला या भाजीला बघा छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। फुल गॅसवरती बघा मी 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी फुल गॅसवरती शिजवून घेतीये। त्याचसोबत बघा गॅसची फ्लेम अगदी मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवरती बघा परत ही भाजी 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी मी शिजवून घेणार आहे। बघू शकताय मीडियम गॅसवरती मी भाजी शिजवून घेतीये। भाजीला मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे, मस्त अशी तर्री सुटायला लागली आहे बघा। आता यामध्ये मसाल्याचं आणि तिखटाचं प्रमाण बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बघू शकताय मस्त अशी आपली भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये बघा फरसाण घालायचंय। पूर्ण भाजी शिजत आली त्या टायमिंगलाच बघा यामध्ये फरसाण घालायचं, लवकर फरसाण घालायचं नाही, नाहीतर काय होतं बघा फरसाण पूर्ण असा गाळ झाल्यासारखं होतं आणि भाजी व्यवस्थित होत नाही। बघू शकताय मी पहिल्यांदा मस्त भाजी शिजवून घेतली आणि नंतर यामध्ये फरसाण घातलेलं आहे। फरसाण यामध्ये घालून बघा अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचंय, जास्त वेळ ठेवायचं नाही। बघू शकताय मी अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती फरसाणची भाजी छान शिजवून घेतली आहे। वरतून कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि बघू शकताय किती मस्त अशी आपली भाजी दिसायला लागलेली आहे। मी थोडासा नॉर्मली बघा थोडा रस्सा सुद्धा ठेवलाय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदीच घट्ट सुद्धा करू शकता। मस्त अशी आपली फरसाणची चमचमीत भाजी तयार आहे आणि बघू शकताय दिसायला किती मस्त अशी दिसायला लागली आहे। अगदी हॉटेलमध्ये शेवभाजी मिळते बघा सेम त्या पद्धतीची आपली फरसाणची भाजी दिसत आहे। तर ही भाजी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। मस्त अशी भाजी दिसतीये आणि गरम गरम आहे बघा, त्यामुळे छान अशा वाफा सुद्धा सुटायला लागलेल्या आहेत। ही फरसाणची भाजी तुम्ही मस्त चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता। खायला खूप छान लागते बघा आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे। तर बऱ्याच वेळा काय होतं बघा आपण भाजीला काय बनवावं
ते सुचत नाही त्या टायमिंगला तुम्ही मस्त अशी या पद्धतीने अगदी कमी मसाल्यात आणि कमी साहित्यामध्ये बघा चमचमीत अशी फरसांची भाजी बनवू शकता आणि त्यासोबत खायला सुद्धा खूप छान लागते. तर तुम्हाला आजची ही फरसांच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.